देशात पुन्हा एकदा हवामान बदलणार आहे। ईशान्य भारतात तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। येत्या 24 तासात अनेक भागात हवामान पूर्णपणे बदललेलं असेल, तर IMDनं म्हटलंय पुढील 24 तासात उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। IMD नुसार एक पश्चिमी विक्षोभ सक्रिय झालाय, त्याचा परिणाम 12 एप्रिल पर्यंत दिसून येऊ शकतो। त्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे एप्रिलमध्येच आसमानी संकट येऊ शकतं, अशी बातमी पसरत आहे। सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी जर तुम्ही हवामान मराठी या न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आणि अजूनही सबस्क्राइब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला हवामान अंदाजाबद्दलचे नवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे। अनेक भागांत उष्णतेची लाट आहे। उष्णतेच्या लाटेबाबत IMD चे शास्त्रज्ञ डॉक्टर नरेश कुमार म्हणाले, गुजरातमध्ये सुमारे 1 आठवड्यापासून उष्णतेची लाट आहे। IMDने याबद्दल रेड अलर्ट जारी केला होता। ते म्हणाले की वायव्य भारतातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा आजही जारी करण्यात आलाय। येत्या 2 दिवसात गुजरात आणि मध्य प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढेल, असं त्यांनी सांगितलंय। राजस्थानच्या अनेक भागात उष्णतेची लाट कायम राहील, मात्र येत्या 24 तासांमध्ये हवामानात अचानक बदल होऊ शकतो। हवामान विभागाच्या सांगण्यानुसार पंजाब, हरियाणा, दिल्लीमध्ये अचानक हवामान बदलू शकतो व हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की एक नवीन पश्चिमी विक्षोभ ऍक्टिव्ह होत आहे। 12 ते 13 एप्रिल पर्यंत ते पूर्णपणे सक्रिय होऊ शकतो। त्यामुळे उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये ढग बरसून पाऊस पडण्याची शक्यता आहे। पश्चिम विक्षोभामुळे पश्चिम आणि उत्तर राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण, गडगडाटीसह वादळे आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। याशिवाय दिल्ली, पंजाब, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्येही त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो। पश्चिम, मध्य आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे। पुढील काही तासात ते पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकेल। यानंतर हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ईशान्येकडे वळू शकतं। येत्या 24 तासांमध्ये मध्य बंगालच्या खाडीवर हे हळूहळू कमी होऊ शकतं। त्याशिवाय दक्षिण तामिळनाडू आणि आग्नेय मध्य प्रदेश त्यापासून पूर्व गंगेय पश्चिम बंगालपर्यंत एक टफ लाईन तयार होते। या प्रणालीच्या प्रभावामुळे अनेक भागात पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे। हवामान खात्याच्या सांगण्यानुसार 11 एप्रिल दरम्यान पूर्व आणि ईशान्य भारतात तमिळनाडू, पुडुचेरी, कैरकल किनारी, आंध्र प्रदेश, यनम, केरळ, माहेर, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य भारतात वादळासह पाऊस तसेच विजांचा कडकडाट आणि जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे। IMD नुसार या भागात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर असू शकतो। अनेक भागात हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसेच 12 ते 10 एप्रिलच्या पुढून बिहार आणि अरुणाचल प्रदेशात पावसाची शक्यता आहे। त्यानंतर 10 एप्रिलच्या पुढे रोज उप हिमालय आणि पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये 9 ते 10 एप्रिलच्या पुढील काही 4 ते 5 दिवस रोजी आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि याचा बराचसा परिणाम हा महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये होऊ शकतो। महाराष्ट्रातील वातावरण दमट देखील होऊ शकतो, असा IMDचा हवामान अंदाज आहे। अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाकरिता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, दुसरीकडे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रासह भारतातील संपूर्ण हवामान अंदाज पाहायला मिळेल। धन्यवाद।